दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. गुरुनाथ स्मृती टेंबरेवाडी विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. डोऱ्याचा पाडा दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कुठला संघ मॅच जिंकेल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. जयेश सर जे मात्र ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सोबतीला सागर कापडी सर मॅन फ्रॉम कलमखांडे आपल्याला इन ऍक्शन मध्ये ॲज ऑफिशियल पाहायला मिळतील. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. अप्रतिम असं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 13,350 सध्याच्या स्थितीला सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात. त्या वाहिनीचे कमी अवधीमध्ये स्वतःच्या नावाभोवती दखल निर्माण करून दिली आहे. अशी वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर नवीन असाल या वाहिनीवरती तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या विभागामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला एका नोटिफिकेशन वरती पाहायला मिळतील YouTube वरती. नाउ बॅक टू दी क्रिकेट. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतो, जिथे एका बाजूला डोऱ्याचा पाडा संघ, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रुग्रात स्मृती टेंबरेवाडी असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला पाहायला मिळते. अर्जुन आणि विजय ही जोडी खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये डोऱ्याचा पाडा या संघाच्या बाजूने, तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज होतोय ते यार इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीमच्या कडून पहिल्या षटकामध्ये रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच स्मिथ 11 अंबेरपाडा विपक्ष मिचकरवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे. जर टीमचे कॅप्टन उपस्थित नसेल, ज्या टीमचे कॅप्टन उपस्थित असतील त्यांना टॉस विन दिलं जाईल. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडण्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहणं गरजेचं राहील. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो दी गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अप्रतिम पाहायला मिळतो. टप्पा पडलं, त्यानंतर चेंडूने वळण घेतलंय आणि इथे आपण पाहतोय स्वतः फलंदाज देखील पाहत राहिला. टप्पा पडल्यावरती अशा प्रमाणे चेंडूने वळण घेतलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अँगलने चेंडू बाहेर जात होता, मात्र टप्पा पडल्यावरती अजून चेंडूने अँगल बदलला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, लांबी कमी आणि उंची जास्त. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज झाले होते. विश्वास होता स्वतःवरती, मात्र हा विश्वास आत्मविश्वास आणि आता आपण पाहतोय तो विश्वास कुठेतरी चुकीचा होत असताना पाहायला मिळते. बराच काय चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल 5 फिल्डर आले होते, मात्र गोलंदाजाने म्हटलं येस नीट अँड क्लीन. टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय, कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. इथे आपण पाहू शकतो सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक जी मात्र रोटेट होत असताना पाहायला मिळतीये. 5 खेळाडू होते. गोलंदाजाने स्वतःवरती विश्वास दाखवलं होतं, मात्र स्वतःच वरती विश्वास दाखवत असताना कुठे ना कुठे चुकीची कामगिरी पाहायला मिळाली. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय सुमितजी धस साहेबांची उपस्थिती आपल्याला क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्लॉग हिटिंग करायचा प्रयत्न होता. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. लाऊड अपील होतीये, मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेली सिंगल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी बॅट फिरली, मात्र बॅट आणि चेंडूच्या मध्ये थोडंसं अंतर पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी रुपेश टाकतात. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. खेचून मारलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. मिथिल दाबा 6 वारवरती पलटवार आणि येतोय हा सुपर सुपर षटकार. षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. वारवरती पलटवार आणि ऍक्शन वरती रिॲक्शन होत असताना पाहायला मिळतीये. पहिल्या 3 चेंडूंवरती जर विचार केला तर एकच धाव आली होती, मात्र त्यानंतर मी कमबॅक करेल हे मात्र फलंदाजांनी दाखवलंय आणि आलेला आहे षटकार. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. बिनबाद 7 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. विजय थोडासा संघर्ष करत होता, अर्जुन देखील संघर्ष करत होता पहिल्या 3 चेंडूंवरती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर फटका अगदी खेचून मारलेला आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगला क्लिअर करत 6 धाब्यांसाठी युजन मॅक्सिमम
जे मात्र पाहायला मिळालं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7 पाहायला मिळेल. बिग बॅटल रंगत असताना पाहायला मिळतो. एका बाजूला स्वर्गीय रघुनाथ स्मृती टेंबरेवाडी विपक्ष स्वर्गीय गुरुनाथ स्मृती टेंबरेवाडी त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना डोऱ्याचा पाडा असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बिग बॅटल असं मात्र रंगत असताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, 2 तुम्हाला चॉईस चेंडू दिले जातील, त्यापैकी एक तुम्हाला कंपल्सरी चॉईस चेंडूला करावा लागेल. तिसरा चेंडू तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार नाही. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅटची कडा लागली होती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्ध. ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती विश्वचषक 2023 आणि त्यावेळेस मात्र कॅच सुटल्यावरती जखमी झाला. मात्र ग्लेन मॅक्सवेलने 200 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकला आणि त्यानंतर विश्वचषक देखील जिंकलं होतं. त्यामुळे इतिहास घडताना पाहायला मिळतात. एक एक कॅच इम्पॉर्टंट असते. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 7 धावा. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या वर्षीचा जर विचार केला, सीझनचा विचार केला तर डोऱ्याचा पाडा संघ ज्या संघाने आतापर्यंत 7 ते 8 ट्रॉफीज स्वतःच्या गावामध्ये नेलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो टेंबरेवाडी संघ त्यांनी अजूनही खाता ओपन केलेला नाहीये ट्रॉफींचा. मात्र आशा बाळगूया की ते देखील कुठे ना कुठे कमीत कमी 2 ते 3 ट्रॉफीज या सीझन मध्ये आपल्या गावामध्ये नेतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळते. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज करण्यात आली आणि बॅटिंग चूज करत असताना इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला कुठे ना कुठे चुकीचा डिसिजन पाहायला मिळतो. षटकाराला नो डाऊट एट ऑल विजयच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर देखील फक्त 7च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, जे मात्र चुकीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच होती कंप्लीट. अनस्टेबल झाले होते मात्र चेंडूला सोडलं नाही. शेवटच्या चेंडू वरती जर पाहायला गेलं तर प्रेशर बिल्डअप झालं होतं. डेस्पिरेशन पाहायला मिळालं मोठ्या स्ट्रोक साठी आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. अर्जुन बॅक टू दी पवेलियन. मागच्या 6 चेंडूंवरती प्रेशर बिल्डअप झालं होतं. मोठा स्ट्रोक मारायचाच होता. डेस्पिरेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि डेस्पिरेशन मध्ये इथे आपण पाहू शकतो विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. प्रेशर मध्ये भल्या भल्यांची शिट्टी वाजताना पाहायला मिळते. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला प्रेशर मध्ये हिरा देखील बनताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे जर पाहायला गेलं तर एका बाजूला अभय आपल्याला पाहायला मिळत होते, दुसऱ्या बाजूला अर्जुन पाहायला मिळत होते. अर्जुनची प्राइजलेस विकेट याची मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण येतात. प्रवीणच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला डोऱ्याचा पाडा संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. मात्र ते कमबॅक करू शकतात यात काही शंकाच नाहीये. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला डोऱ्याचा पाडा संघ जो मात्र आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. येस मॅचला आता सुरू करायचंय, मॅच सुरू ठेवायची, मोमेंटम घालवायचं नाहीये. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी होती, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा टेक ऑफ चेंडूने कमी घेतलं. गुड लेंथ वरती हिट झाल्यावरती सातत्याने आपण पाहत असतो अतिरिक्त टेक ऑफ मिळतो. मात्र इथे जर पाहायला गेला तर थोडासा चेंडू खाली राहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल टीमची टोटल स्थिर आणि स्थगित आहे. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. फुल टॉस बॉल होता, मिस्टेक होती एसटी रक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक येत आहेत, डाऊन दी बॉल, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. थर्ड मॅन आणि फायनल लेगचे प्लेयर इनसाइड दी सर्कल.
अशी मात्र डीप मध्ये गेले आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने टीमचा अकाउंट डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजय आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 4 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंमध्ये 3 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. दरम्यान कंप्लीट होते सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळेल आणि जाऊन पोहोचली. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 11 या आकड्यावरती नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. ओव्हर नंबर दुसरी सुरू आहे. बॅकफुटला आले होते अक्रॉस द लाईन. इथे आपण पाहतोय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस्टेक स्ट्रोक होता. फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट तर करण्यात आलं होतं मात्र मैदानाच्या अभावे अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळालं आणि क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून चेंडू बाहेर राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त टेक ऑफ मिळत असताना फलंदाज च्या माध्यमातून येतो लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार. चौकाराच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, ट्रिपल, सिंगल आणि चौकार जो मात्र पाहायला मिळाला. यावेळेस फुलर यांचा चेंडू होता. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड व्ही मध्ये मारलेला स्ट्रोक, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि आपल्याला पाहायला मिळेल बॉल सीमा पार. 6 धाव्यांसाठी येतोय हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो 2 पावलं जर पाठी ठेवली असती, पूर्ण लाईन वरती टच जर राहिले असते आणि त्यानंतर जर उडी मारली असती तर कदाचित कॅच कंप्लीट होऊ शकली असती. मात्र थोडेसे पुढे फिल्डर होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर मागे जात असताना बॉडी बॅलन्स गमावला, अनस्टेबिलिटी पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये कॅच जी मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले आणि त्या कॅचचं रूपांतर षटकारामध्ये होतं. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर दुसरी अशी मात्र कंप्लीट होत असताना 21 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ऑनगोईंग मॅच, बिग बॅटल. बॉलिंग मार्क वरती हरीश आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये येतात. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमा रेषा पलीकडे कव्हरला क्लिअर करत चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4 आणि येतोय हा पलटवार फलंदाजाच्या माध्यमातून. प्रवीणच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येत होते आणि म्हटलं जातं ना की खरबुजे को देख के तरबुजा भी रंग बदलताय आणि तेच इथे पाहायला मिळालं. डोराचा पाडा संघ नामवंत संघ आहे आणि तो संघ कधीपर्यंत शांत राहील जोपर्यंत तुमच्या बाजूने मोमेंटम नाहीये. पंचवीस धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, स्पीडअप करायचंय. 11.5चं रन रेट सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. विजय देखील चांगली बॅटिंग करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती थोडस चेंडूने वळण घेतलंय आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होतीये. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच डोराचा पाडा संघ करेल, कारण गोलंदाजी देखील त्यांची चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये 40-45 धावसंख्या एक फायटिंग टोटल असू शकतो. मात्र 50 जर पुढे गेले तर एक विनिंग टोटल पहिल्या इनिंग मध्येच इथे पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर हरेश देखील विचार करतील कुठे ना कुठे कमी धावा देण्याचा प्रयत्न ते देखील होत असताना पाहायला मिळेल. मात्र अपील तर केली जाते आणि इथे आपण पाहतोय आय थिंक फलंदाज जे मात्र स्वतः मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतं. त्याला म्हटलं जातं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. अगदी मी सातत्याने उल्लेख करत असतो, क्रिकेट म्हटलं तर नाण्याच्या 2 बाजू असतात. पहिलं म्हणजे तुमचा परफॉर्मन्स आणि दुसरं म्हणजे
तुमचं डिसिप्लिन इथे डिसिप्लिन पाहायला मिळतोय संपूर्ण आदिवासी गटाचा जर विचार केला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि ज्यावेळेस आदिवासी गट आपल्याला खेळताना पाहायला मिळतो शिस्तबद्धता जी मात्र नेहमी आपल्याला पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो नानकर येथे मी क्रीडा स्पर्धा कव्हर करत होतो तिथे देखील आदिवासी गट होता आणि त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्धता कशी असते ते मात्र सर्वांनाच दाखवण्यात आलं होतं. लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जाणं लाईनअप करून मैदानाच्या बाहेर येणं त्यानंतर पंचांशी वाद कुठल्याही प्रकारे घालत नाहीत दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहतात आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील पाहायला मिळते. त्यामुळे विशेष कौतुक मी संपूर्ण या गटाचं देखील करेल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. अलेक्स आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर येतात. इथे देखील आपण पाहतो बॅटची कडा लागते मिस्टॅम स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेलिंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो इनसाइड दी सर्कलचा प्लेअर आला होता मात्र तोपर्यंत कंप्लीट होती सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट मोरल लाईनच्या बाहेर दिल मांगे मोराणी येतोय फलंदाजाच्या बॅट मधून हा दर्जेदार सुपर 4 4 धावा आणि अशा रीतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक या ओव्हर मधला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळेल कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर कधी गोलंदाजी चांगली होती कधी फलंदाजी चांगली होतीये कधी डोराचा पाडा संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी वर्चस्व गाजवतोय टेमरेवाडी संघ. चांगला असं बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल तू आणि तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का दरिया अगदी असा बॅटल रंगतोय. फुलल्यांचा चेंडू होता मिस्टेक होती मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून मात्र बॅकिंग केली जाते काव कॉर्नरच्या प्लेअरच्या माध्यमातून कंप्लीट इथे होत असताना पाहायला मिळेल सिंगल धाव आणि अशा रीतीने आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल जिथे एका बाजूला मेस्करवाडी विपक्ष स्मिथ 11 आंबेरपाडा हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. बघा एका गोष्टीची नोंद कॅप्टनने करून घ्यायची जर टॉस साठी कॅप्टन उपस्थित नसतील तर जो कॅप्टन उपस्थित आहे त्यांना टॉस विन दिला जाईल. मात्र दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याआधी जर कॅप्टन उपस्थित नसेल आणि चेंडू पडला तर मात्र जो संघ जो कॅप्टन उपस्थित आहे त्यांना टॉस विन दिला जाईल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डोऱ्याचा पाडा विपक्ष टेमरेवाडी अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रवीणचं आहे. चांगली बॅटिंग तो करतोय चौकार मारतोय षटकार देखील त्याच्या बॅटमधून येतात. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय क्लासिकल लीट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि चेंडू सीमा पार मिथिल धावा 4 येतोय हा फलंदाजाच्या माध्यमातून कडक कडकडाट सडक पे धडक असा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 35 वरती जाऊन पोहोचली आहे. मी म्हटलो होतो 40 ते 45 जर धावा झाल्या तर मात्र डोऱ्याचा पाडा संघाकडे चांगली बॉलिंग लाईनअप आहे. 35 धावा पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुपान आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेल ज्या प्रकारे प्रवीण बॅटिंग करतायत तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूंमध्ये 22 धाव्यांवरती खेळतात. इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर 314चं स्ट्राईक रेट ज्यामध्ये 1 षटकार 3 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला जर विचार केलं अलेक्स त्याला साथ देतोय आणि आपण पाहू शकतो पार्टनरशिप 4 चेंडूंमध्ये 10ची पाहायला मिळते. विकेट पडलाय मात्र तरी देखील धावा थांबायचं नाव घेत नाहीयेत.
नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटमहॅनचा वापर पाहायला मिळतोय, मात्र लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. कंप्लीट सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय फलंदाज जो मात्र बाद होईल की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूप पोहोचलाय की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. OUT फलंदाज होते बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. कुठे ना कुठे चुकीचं डिसिजन इथे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. इथे 2 धावा घेणं गरजेचं होतं की नाही हे देखील प्रश्नचिन्ह असेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर प्रवीणची विकेट ती इम्पॉर्टंट होती. कदाचित अलेक्सने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली असती तर मात्र प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती असता, आणि प्रवीण जर स्ट्रायकिंग एंड वरती असता तर अजून 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स येऊ शकले असते. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूंमध्ये 23 धावांवरती खेळत असताना फलंदाज प्रवीण असो मात्र बाद होते. बॅटर तुषार येत असताना पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अलेक्स आणि त्या सोबतीला तुषार आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची लागती एक कडा, आणि क्रिकेटमध्ये एक समीकरण आपण नेहमी पाहत असतो 1 brings 2, आणि तेच इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. कट लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने कुठली चूक केली नाही आणि त्याच्या माध्यमातून कॅच झालेली आहे कंप्लीट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. यावेळेस देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू होता, मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चेंडू सीमारेषा पलीकडे मात्र निघून चाललेला पाहायला मिळतो. वाईड आणि त्यावरती आलेला चौकार म्हणजेच काय तर लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा पंजा जो मात्र ओपन होत असताना पाहायला मिळेल. 40+ धावसंख्या आता झालेली आहे, त्यामुळे मॅच मध्ये चुरस आता निर्माण झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. असं वाटलं होतं डोराचा पाडा संघ थोडासा बॅकफुट वरती असेल, मात्र तुम्ही एकदा का डोराचा पाडा संघाला मोमेंटम घेऊन दिला तर मात्र तो संघ थांबत नाही, आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल 41, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये चाय सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत की काय, कारण लक फॅक्टर सातत्याने ऑन होत असताना पाहायला मिळतोय डोऱ्याचा पाडा संघाचं. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा, 3 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो. एक्स्ट्राच्या धावा पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली 42-42, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस बॉल वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. मिड विकेट रिजन मध्ये कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. अजून एका विकेटचं पतन. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जात असताना पाहायला मिळेल, आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती अनिकेत बॅक टू द पवेलियन.
42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर मिड विकेट रिजनचा फिल्डर अगदी तिथे येईल कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होतील की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने 44 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक मोठा स्ट्रोक आला. 50 धावसंख्या जर झाली तर मॅच मध्ये डोऱ्याचा पाडा संघ फ्रंट फुट वरती येऊ शकतो. सिंगल डबल किंवा विकेट जर आली तर मात्र कमबॅक जो मात्र करू शकतो टेंबरेवाडी संघ. शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम कुठल्या संघाच्या बाजूने राहील ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं औत्सुक्याचं असणार आहे. 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल 44 धावा आणि 45 धाब्यांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. मिस्करवाडी टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. अंबेरपाडा टीम आपण देखील कॅप्टनला लवकरात लवकर पाठवायचंय. मिस्करवाडी टीम त्यांचे विपक्ष स्मिथ 11 अंबेरपाडा असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन झालं लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित नसतील दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडल्यावरती तर मात्र पेनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. 45 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतो. विनंती असेल मिस्करवाडी टीम कॅप्टन आणि स्मिथ 11 अंबेरपाडा टीम कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन रोहितजी सोपे आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सर्च मनपूर्वक असं स्वागत असेल. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर बॅटिंग टीम आपण ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल मिस्करवाडी आणि स्मिथ 11 अंबेरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. जर कॅप्टन उपस्थित नसतील तर कमी चेंडू केले जातील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. मॅच कमी चेंडूंची होईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय कुठला संघ वर्चस्व गाजवेल कुठला संघ इथे पराभूत होईल ते मात्र पाहणं महत्वाचं असेल. आणि त्याचं धावतं परिणाम ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक सन्माननीय प्रकाश बला सरांना. एक तंत्रशुद्ध समालोचक आहेत. थोडस फेरबदल आपण करूया. सन्मानित दीपवीरजी बिराडे सर ज्यांच्या शुभवाणीतून नेक्स्ट इनिंगचं धावतं वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल. ओटू कॉम्बॉक्स चलो ओपनर्स दाखल झालेले आहेत. फिल्डिंग सेट करा. दोऱ्याचा पाडा संघ शहापूर विभागाला बिलॉंग करतो तर कशेळे कर्जत विभागातून स्वर्गीय गुरुनाथ भवर स्मृती टेंबरेवाडी सिंग आज दाखल झालेली आहे. ब्रेझा गाडी कोणी पार्क केलेली आहे वाहन चालकाला विनंती आहे ती थोडी बाजूला पार्क करा. रहदारीला व्यत्यय निर्माण होतोय. अगदी काही क्षणात एसकेटी ग्रुप शक्ती महाराष्ट्र राज्याच्या आमच्या सर्व आदरणीय अतिथींचं शुभागमन होणार आहे. सतीश शेळके सिटी सतीश एचडी विनंती आहे आपली फोर व्हीलर थोडी बाजूला पार्क करा. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे सतीश एचडी आपली ब्रेझा 0915 नंबर थोडी बाजूला बाईक रस्ता येण्यासाठी पार्क करा. ही सूचना आपण लक्षात घ्या. सामना सुरू होतोय. तुषार गोलंदाजीसाठी ओपनिंग पेअर हरेश आणि त्यांची सोबत देतात प्रभास. ऑल इज सेट गेम इज ऑन. या दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. 45 टू विन 45 धाब्याचं टार्गेट आहे. पहिला बॉल गुड लेंथवर टप्पा पडला.
निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर लेनचा चांगला वापर सध्या करत असताना गोलंदाज तुषारला आपण बघत आहोत. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच स्मिथ 11 अंबेरपाडा आणि त्यांच्या विरोधात मेचकरवाडी. दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. अजूनही दोन्ही टीम उपस्थित झाल्या नाही. बघ जसा वेळ घ्याल तशी बॉलची पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. ओव्हर्स कमी होतील ही सूचना आपण लक्षात घ्या. आताच यावेळेला स्कोअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक. शॉर्ट फानलेगच्या बाजूने काढलाय बॉल. डीप फानलेग सीमारेषेच्या बाहेर. 360 स्टाईलला हरेशच्या बॅटमधून हर्षोला फटका. डगआउटला हर्ष आणि आनंद देणारा फटका. आनंददायी चौकार. सोबत सध्या खातं खुलं होतंय. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय गुरुनाथ भवर स्मृती टेंबरेवाडी क्रिकेट संघाचं 4 धाबे सहित सध्या स्कोरबोर्डचा शुभारंभ होतोय. धावाचा होतोय आरंभ. आघाडीला हरेश यांच्या बॅटमधून येत आहेत या 4 धावा. आता बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केला बॉल. इनफिल्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं बॅकअप. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावसंख्या सध्या स्थिर. 4 धावा धाफलकावर. पाठलाग सुरू होतो 45 धावेचा. 45 टू विन. 4 धावा 3 चेंडूत बनलेल्या आहेत. यावेळेला काउफेसला गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत पण चांगलं बॅकअप. थोडे फंबल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र नॉट स्ट्रायकर एंडला यशस्वी झालेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावे सोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली. ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. धावसंख्या 6 ऑन बोर्ड. 20 चेंडू अजूनही विजयासाठी. 39 धावेची आवश्यकता. 20 चेंडू 39 धावा हे समीकरण. हरेश सध्या स्ट्रायकर एंडला. चांगल्या टच मध्ये बॅटर. एक चौकार एक डबल त्याच्या बॅटमधून आलेली आहे. गोलंदाज तयार. स्टील 2 टू गो. तुषार. यावेळेला मिस सॅमसोक बॉल हवेत पण डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. टप्पा पडल्यानंतर थोडी मिसफिल्ड. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावे सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाफलकावर. स्मिथ 11 अंबेरपाडा संघ कर्णधार उपस्थित झालेत. विनंती आहे मेचकरवाडी कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपली उपस्थिती गरजेची. अदरवाईज मग समोरील टीमला टॉस विन डिक्लेअर दिलं जाईल आणि सामना संपेपर्यंत जर आपण आला नाहीत तर मात्र जी काय पेनल्टी आहे ते पेनल्टी देखील तुम्हाला स्वीकारावी लागेल. ही महत्वाची नियमावली या स्पर्धेची. लक्ष सुद्धा. बॅक टू बॅक सेकंड डबल. सध्या स्कोर आपण बघत आहोत 8. स्टील 1 टू गो. आतापर्यंत 10,000 क्रीडा रसिक आजच्या महाअंतिम रजनीत आपल्यासोबत जॉईंट झालेले आहेत. यावेळेला फुल टॉस. स्टेट बॅटर ड्राईव्ह केला समोर. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान पण तितक्याच वेगानं आता फिल्डर बॅकअप साठी पोहोचलेला आहे. वेल फील्ड ऑल्सो वेल थ्रो. गुड स्टॉप. षटकाची झाली सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 10. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि अजून 11.67 धाव्याच्या धावगतीने हव्यात. त्या 35 धावा. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण. 18 बॉल 35. चला गोलंदाज लगेचच नियुक्त करावा लागेल. लक्ष सुद्धा. टीम डोऱ्याचा पाडा. जास्त वेळ घेत आहे. थोडी घाई करा. अनिकेत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. हरेश आणि प्रभास हे सलामीचे दोन्ही बॅटर्स. प्रभास आता सध्या स्ट्रायकर एंडला असेल. त्याच्यावरती जबाबदारी असेल. त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पहिल्या षटकात हरेशकडून 10 धावेचं योगदान देण्यात आलेलं आहे. P1 मध्ये 10 धावा बनलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच रेडी व्हावं लागेल. ऑलरेडी स्मिथ 11 अंबेरपाडा संघ कर्णधार उपस्थित झालेत. मेचकरवाडी संघ कर्णधार आपली उपस्थिती गरजेची आहे. लक्ष सुद्धा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. समोरचा संघ कर्णधार उपस्थित आहे. अजूनही तुम्ही क्रीडानगरीत आलात नाही मात्र जी काय पेनल्टी यानंतर डिक्लेअर होईल ती मान्य करावी लागेल. चला अंबेरपाडा टीम टॉस विन डिक्लेअर दिलेले आहे तुम्हाला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. स्मिथ 11 अंबेरपाडा. बॅट फर्स्ट ए सिरीज. रेडी राहा प्रथमेश अँड ऑल टीम. मैदानात दाखल झाल्या टीम मेचकरवाडी फिल्डिंग साठी तुम्हाला उतरावं लागेल. सूचना लक्षात घ्या. अर्जुन आता गोलंदाजीसाठी दाखल झाले. दे सिरीज थोडा बदलाव आता केलाय तो टीम दोऱ्याच्या पाड्याच्या संघनायकानं संघ कर्णधारानं. धावसंख्या 10. 18 चेंडू. आता 35 धावेची आवश्यकता. 11.70 धावेची धावगती आवश्यक आहे. लेफ्टी बॅटर सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला प्रभास. चला वेळ जास्त घेताय. थोडी घाई करा.
फुल टॉस बॉल आउटसाइडला दिशा दिली, गॅप मोठा आहे. फिल्डर डीप मधून आले, चांगलं बॅकअप थ्रो, विकेट किपर एंडला ॲक्युरेट दिला. एक धाव मिळताना दिसेल, सिंगल धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन बोर्ड, 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्कोर सध्या 11, 17 बॉल अजूनही 34, 34 धावेची आवश्यकता. 17 चेंडू 34 धावा हे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, वेळ जास्त घेताय. दोऱ्याचा पाडाकर अगदी शहापूर विभागातून संघ आज या स्पर्धेत उपस्थित झालेला आहे. विहित वेळेत खास करून उपस्थित झालेला आहे. यावेळेला क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, बँक ऑन टार्गेट, फलंदाज बाद. हरेश माघारी परततोय. 10 धावेचं ओपनिंग स्टँड देत असताना आता त्याची खेळी आली संपुष्टात. 11ला पहिला धक्का लागलाय स्वर्गीय गुरुनाथ भवर स्मृती टेंबरेवाडी क्रिकेट संघाला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर रुपेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 11, 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 16 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 34, 34 धावेची आवश्यकता. स्कोर 11, षटक सुरू होतंय. दुसरं ज्यात अर्जुनला नुकताच पहिली सफलता मिळालेली आहे. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी देखील आता वाढू लागली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल, लॉंगॉनचा फिल्डर बॅकअप साठी उपस्थित झालाय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल, अधिक काही नसेल. सो सिंगल धाव सध्या स्कोर बोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. सध्या धावफलकावरती एकूण अंकित होत आहेत त्या 12 धावा, 15 चेंडू आणि आता विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. 15 चेंडू 33 धावा. पार्टनरशिप नितांत गरजेची आहे. आवश्यकता ती भागीदारीची. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी तयार होतोय प्रभास. प्रभास सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर आलेत काव कॉर्नर रिजनला. डाईव्ह जरूर लगावली परंतु झेल संपादित करता आला नाही. प्रयत्न कमालीचे होते, एफर्ट पाहायला मिळाले पण अखेरीस आता कॅच ड्रॉप. तोपर्यंत कंप्लीट होतात या 2 धावा. स्कोरबोर्डवर धावा संख्या 14 असेल. 2 टू गो. 14 चेंडू आता 31 धावेची आवश्यकता. आय थिंक फिल्डर थोडा इंज्युअर्ड झाला. चला पंच जाऊन पाहणी करा. पहिल्या सामन्यात जबरदस्त विजय आपण पाहिला, तो 2 चेंडूत 9 धावा चेस करत असताना खास करून R11 जनमान वाघाच्या वाडीला परास्त केलं कशेले कर्जत विभागातील दादा संघ TSK ठोंबरवाडीनं. चला प्लेयर जर इंजुर्ड असेल तर बदली खेळाडू मैदानात पाठवा लगेचच. स्कोर बनलेला आहे 14 स्टील 2 टू गो. 14 चेंडू आता 31 धाब्याची आवश्यकता. लेफ्टी बॅटर प्रभास सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला.
या बॉलला ड्राईव्ह केलेला बॉल सॉफ्ट अंडर. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगलं बॅकअप आलं स्टेटिश लॉंगॉनला. एकच धाव मात्र मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या 15. 13 चेंडू. आता विजयासाठी 30 धावेची आवश्यकता. तेरा चेंडू 30 धावा. नवीन बॅटर रुपेश स्ट्रायकर एंडला जो दाखल होतोय. यापूर्वी एका चेंडूत एका धावेचं योगदान त्याचं आलेलं आहे. थोडी घाई करा. यावेळेला चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. हलकं स्पिन पण बॅटची कडा होती तेच सांगतात पंच सागर कापडी सर. षटकाची झाली सांगता 2 षटकात बनला गेला 15 धावा आणि आता उर्वरित 2 षटकात मात्र विजयासाठी 30 धावेची गरज. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण. दिलीप गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस होतोय. तिसरं निर्णायक षटक. 12 चेंडू 30 धावा. अजूनही रिक्वायर्ड रन रेट 15.00 धावेचा. प्रभास आता स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर जो सलामीसाठी दाखल झालाय ज्याच्याकडून अपेक्षा आहेत. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने निघालाय बॉल. डीप फाईन लेग सी मार्चच्या बाहेर. कलात्मक फटका. मनगटाचा चांगला वापर करत असताना प्रभासनं आता बॉलला सीमारेषेचा प्रवास करण्यास भाग पाडलेले. चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 11 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 26 धावा हे समीकरण. 4 बॉलमध्ये 8 रन्स आतापर्यंत बनवल्यात. प्रभासनं 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. 11 बॉल अजूनही 26ची आवश्यकता. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. संधीतनं दोन्ही टीम्सला. गोलंदाज तयार होतोय दिलीप. बॉलिंग मार्कवर. फुल टॉस. गॅप मध्ये चाललाय बॉल. काउफेस आणि मिडविकेट रिजनच्या दरम्यान मिसफिल्ड. एक सिंगल धाव. थ्रो चांगला आला विकेट किपर एंडला. बॅकअप देखील तितकंच जबरदस्त पाहायला मिळतंय. हीच तर खासियत आहे आदिवासी टीम जेव्हा जेव्हा मैदानात इनॅक्शन असतात. फिल्डिंगचं एक वेगळं स्टँडर्ड. क्षेत्ररक्षणाचा एक वेगळा दर्जा जो नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. चांगली फिल्डिंग. एक धाव. धावसंख्या 20. 10 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धाव्याची आवश्यकता. 10 चेंडू 25 धावा हे समीकरण. यावेळेला ऑफसाईडला दिशा दिली आहे. फिल्डर मिडविकेटला उपस्थित झाले. चांगलं बॅकअप. चांगला थ्रो. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धावे सोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाले 21 ऑन बोर्ड. आता हळूहळू दबाव वाढत चाललाय. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय गुरुनाथ भवर स्मृती टीम टेमरेवाडी क्रिकेट संघावर. 9 चेंडू आता बाकी आहेत आणि विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकात 10 धावेचा स्टार्ट दिला होता सलामीवीर हरेशनं पण तो जसा बाद झाला. सध्या स्ट्रगल या दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे. प्रभास एकीकडे जो सलामीला आला लेफ्टी बॅटर आहे त्याच्याकडून आता मोठे स्ट्रोक्स येणं नितांत गरजेचं बनलेले. नितांत अपेक्षित आहेत. फुल टॉस. मिसाईन. लॉंग बॉलला फिल्डर पोचण्याचा प्रयत्न करतोय पण अखेर त्याच्या पुढ्यात बॉल पडलाय. सेकंडचा कॉल आणि आता नॉस्ट्राकरेला फलंदाज रुपेश धावचित. धाबातून माघारी परततोय. आणखीन एक झटका आता लागलाय. तो बॅटिंग करत असताना टीम टेमरेवाडी क्रिकेट संघाला. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 8 चेंडू आता 23 धाब्याची आवश्यकता. बॅटिंग साठी नवीन बॅटर अभय दाखल होता. ते सिरीज
अभय सध्या बॅटिंगसाठी रवाना झालेत. प्रभातच्या सोबतीनं आता जबाबदारी वाढली या मॅच मध्ये. किंबहुना हे धावफलक जे सध्या चिंताग्रस्त बनलेले, चिंतातूर बनलेले आहे. या अनिलजी शेंडे, लिटिल साल दारोल, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्कोर बनलाय 22-22, लॉस ऑफ 2. यावेळेला मिसलाइम स्ट्रोक, बॉल अवेट. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीत. स्वतः गोलंदाज मात्र तितक्याच वेगानं पोहोचलाय आणि त्यांना कॉल दिला, दिस इज माय कॅच अँड आय विल कॉन्फिडेंटली टेकन. फलंदाज बाद. प्रभास आता परततोय मागाली. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का आता बसलाय. आणखीन एक फलंदाज आता गमावलाय, तो स्वर्गीय गुरुनाथ बवर स्मृती टेंबरेवाडी क्रिकेट संघानं. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, फलंदाज बाद. चला, विनायक गोरे जर आपण उपस्थित झाले असेल तर मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या. विनायक गोरे, नवीन बॅटर दशरथ आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. 7 चेंडू 23 धावा. या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं नितांत गरजेचं बनलेलं आहे. या बॉलवरती चौकार षटकार जो नितांत गरजेचा आहे. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न निघालाय. बॉल थेट यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. ओव्हरची होती हे सांगता. 3 षटकात 22 बनलेले आहेत. आता एका षटकात 23 हव्यात. गोलंदाजीचा दबदबा टीम डोऱ्याच्या बाटा क्रिकेट संघाचा. वेगवान गोलंदाजांचा खरं तर तोफखाना या टीमकडे. अनिकेतला आता अंतिम अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी संघ कर्णधाराने इन्व्हाइट केलेलं आहे. 18 चेंडू 22 बनलेले आहेत. 6 चेंडू अजूनही 23 ची गरज आहे. सहा चेंडू 23 धावा आहे समीकरण. यावेळेला चांगला बॉल टाकलाय, चांगलाच फिरवलाय. गुडलेंदवर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. विधाव चेंडूची होत असताना सांगता रायटी बॅटरसाठी चांगला ऑब्रेक आता टाकलाय तो गोलंदाज अनिकेतनं. 5 चेंडू 23. यावेळेला अर्ध्या विकेटवरती बॉल शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो देखील फसला. बॅक टू बॅक सेकंड डॉट. सलगचा लागोपाठचा लगातारचा आता दुसरा निर्धाव चेंडू आलाय. मॅच मध्ये समीकरण 4 चेंडू आता 23 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 4 षटकार आता गरजेचे बनलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल. बॅटर बीट, विकेट किपरही बीट. मात्र अखेरीस आता बॅकअप आलेला आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या 22-22, लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 23 धाब्याची आवश्यकता. 3 बॉल्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल डीप मध्ये. लॉंग ऑफ ला फिल्डर आलेत. तोपर्यंत एकच धाव. सिंगल धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. स्कोर 23-23. डॉट बॉल. याचबरोबर आता फक्त औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी 22 धाब्याची आवश्यकता. यावेळेला शेवटचा बॉल. शेवट गोड होईल का प्रश्न उपस्थित झालाय. या सिरीज चौकार आलाय पण अखेरीचा सामना संपलाय आणि सामना 18 धाब्यांना जिंकत विजयाची मुहूर्तमेढ नाईट धमाका चषकाच्या दुसऱ्या पर्वात आता रोवली आहे ती टीम डोऱ्याचा क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम डोऱ्याचा बाडा टोफा नाडलक. स्वर्गीय गुरुनाथ बवर स्मृती
टेंबरेवाडी हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार आपण देतो, ज्यानं पहिल्या डावात भेदक फलंदाजी केली. 8 चेंडूत वैयक्तिक 23 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, तर प्रवीण ठरतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला हँडशेक करा दोन्ही टीम, तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. आदिवासी संघ म्हटलं तर एक वेगळी शिस्त असते.